अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर तारक मंत्राचा माझा स्वतःचा अनुभव आहे. खरंच महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व काही या मंत्रामुळे पूर्ण होतात. तर झालं असं की माझी मुलगी ही बिमार पडली. तिला ताप आला होता आणि दवाखान्यात दाखवूनही तिला काहीच फरक पडत नव्हता. मेडिकल घेतलं तेवढ्यापुरता फरक पडायचा आणि नंतर परत तिला ताप यायची. असे 10-15 दिवस गेले पण काही फरक नव्हता. आणि काही दिवसानं थोडासा फरक पडला तर जेवण करायची नाही, अशक्तपणा आल्यासारखा, चेहरा पण असा सुकून गेला होता. काही त्राण म्हणजे तिच्यामध्ये राहिलाच नव्हता. तर मी स्वामींना माझा नमस्कार करून त्यांच्याकडे गाऱ्हाणे सांगितले आणि त्यांच्या तारक मंत्राचे 11 वेळा जप केला आणि ती जपाचे पाणी मी माझ्या मुलीला दिले. तर खरंच महाराजांच्या कृपेने तिला खूप फरक पडला. एक वेळच्या पाण्यामुळेच तिच्या चेहऱ्यावरील तेज मला दिसून येऊ लागले. ती जेवण करायला लागली. तिची भूक वाढली. पहिले ती जेवायची नाही. भूक नाही म्हणायची, पण तिचं जेवण वाढलं, जेवायली. तर तुम्हीही असा अनुभव घेऊ शकता. माझा तर हा वैयक्तिक अनुभव आहे आणि माझा हा अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर यासाठी केला की माझ्यासारखंच तुम्हालाही अनुभव घेता येईल. पण कसं आहे की स्वतः अनुभव आल्याशिवाय कोणालाच काही पटत नाही. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की ह्या गोष्टी मानायच्या की नाही मानायच्या. कारण आजचं युग हे संगणकाचं युग आहे. सायन्सच्या जगात लोक जगत आहेत. तर जसं सायन्स महत्त्वाचं आहे तसंच अध्यात्म महत्त्वाचं आहे. अध्यात्माशिवाय सायन्स अपूर्ण आहे. अध्यात्माच्या जागी अध्यात्म लागेल, सायन्सच्या जागी सायन्स लागेल. वैज्ञानिक युग जरी असलं किंवा सायन्स युग जरी असलं तरीही अध्यात्माशिवाय दुसरं काहीच नाही. ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही त्या आहेत आणि त्याच्यावरच आपण जगतो. हवा आहे तर हवेवर आपण जगतो. आपल्या ऑक्सिजनवर आपण जगतो. ऑक्सिजन कशामुळे मिळतो आपल्याला? तर हवेमुळेच. मग हवा दिसते का? नाही ना. तरी पण तिचं अस्तित्व आहे, कारण आपण आहोत. आणि सायन्सही हे गोष्ट मान्य करतं. तसंच काही नास्तिक लोक म्हणतात देव नाही. पण हे जग ज्या गोष्टीवर चाललं आहे ते उगाचच चाललं आहे का? काही ना काही या गोष्टीच्या मागं असेलच नैसर्गिक शक्ती, जी की दिसत नाही पण आहे आणि ती अनुभवायची असते. काही गोष्टी या दिसत नसतात पण त्या अनुभवायच्या असतात, कारण अनुभवानेच माणूस मोठा असतो. असण्यापेक्षा अनुभवाला फार महत्त्व आहे. माणसाची मोठेपण हे वयाने नाही तर अनुभवाने होत असतं. अनुभवा इतकं दुसरं काहीच मोठं नाही. त्यामुळे अनुभव घ्या आणि बघा. नक्कीच तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येईल आणि स्वामींची प्रचिती तुमच्या लक्षात येईल. आणि मंत्रामध्ये काय ताकद आहे, सुरुवातीपासूनच लोक हे मंत्रावर करत आहेत. तर मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. यावरच सर्व जगाचा सार आहे. तर मी माझा अनुभव तुम्हाला शेअर केला. तर माझ्या अनुभवावरील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्या अनुभवाविषयी काय आहेत किंवा तुम्हाला कोणता अनुभव आला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. शिव हर शंकर, नमामि शंकर.
शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.